450 वर्षापूर्वी एका शास्त्रीने चूक केली. एका धर्मतीर्थामध्ये त्यांनी उडी टाकली. ते विशिष्ट प्रकारच्या एका धर्माचं तीर्थ होतं. ते तीर्थ होतं मुस्लिम समाजाचे गुरु. त्यांचं नाव होतं अनगडशा नावाचे फकीर. मला एक वाटतंय, आपला धर्म उंच नेण्यासाठी आपल्या धर्मात काय त्रुटी आहेत हे करण्याचं काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्याला शिव्या देत बसल्यानं आपला धर्म वरी जात नसतो. शेजाऱ्याला जर जास्त ऊस झाला असेल तर आपण एकच काम करायचं, त्यानं कशी खतं घातले, त्यानं मशागत कशी केली, त्यानं वखरणी कशी केली, त्यानं कुरपणी कशी केली, त्यानं बियाणं कुठलं लावलंय हे काम करायचं. आपल्या म्हशी त्याच्या ऊसात घातल्या आपला वाढत असतो का? 450 वर्षापूर्वी एका शास्त्रीनं त्या तीर्थात उडी मारली. तसा तो धर्मगुरू प्रचंड अभ्यासू होता, विद्वान होता आणि सिद्ध सुद्धा होता. त्या आश्रमात बसलेल्या साहेब त्या सिद्ध फकीराने शाप दिला, तैरते राहिना. त्या शास्त्रीचं नाव होतं रामेश्वर शास्त्री. प्रचंड अभ्यासू होते, फारशे अभ्यासी. खर तर शास्त्री पदवी कागदाव लावण्यापुरती सोपी नाही. कुठली पदवी जर घ्यायची असेल ना त्याचा पुरेपूर अभ्यास असला पाहिजे. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, असेल तर त्या लायकीत आपण त्या परीक्षेत पास झालो पाहिजे. तो अधिकार असला आपला असला पाहिजे तर ती पदवी घेतली पाहिजे माणसाने. प्रचंड अभ्यासू रामेश्वर शास्त्री तैरते राहिना, शाप दिला. त्या अनगडशा फकीराच्या तीर्थातनं ज्या वेळेला रामेश्वर शास्त्री बाहेर पडतात साहेब, त्यावेळेला अंगावर अग्नी टाकल्यावर कसा दाह होतो इतका अंग रामेश्वर शास्त्रीचं चणचण करत होतं. पुन्हा त्या तीर्थात उडी टाकली की अंग शांत व्हायचं, बेजार. रामेश्वर शास्त्री म्हणजे मोठे होते त्या काळातला. त्यांचा शिष्य परिवार सगळा काही आला. आणि शिष्य काय नसते, गुरुचं जोपर्यंत चांगलं चाललं का तोपर्यंत शिष्य असते. उपरणे वड, धोत्र वड, गुरुला खाला टेकलेले काजू हान. आणि गुरुनं चुका केल्याच्या नंतर गुरुला रट्टे बसल्यावर शिष्य घरी जाते झोपायला. हा परंपराच असते, ते काही विषय नसते. जोपर्यंत चांगलं चाललं का गुरुचं तोपर्यंत ते असे मवळासारख्या माशा कशा अशा येतात तसे शिष्य सगळे. ज्या वेळेला अशी गुरुचं अंग भाजत होतं त्यावेळेला म्हणलं यानं करायलाच नव्हतं पाहिजे, असं कशाला करावं तसं कशाला करावं. आणि एरवी समस्या विचारायला गुरुकडे असायची. काय करावं. पर्याय सोचला, एक पखाल आणली. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना पखाल कळणार नाही. जुन्या काळामध्ये पाणी भरायचं साहित्य होतं, साधन होतं. म्हशीच्या किंवा रेड्याच्या पाठीवर एक चमड्याचं साधन, त्याला 4 तोंड पाणी टाकायचे, 2 काढायचे 2, त्याला पखाल म्हणायचे. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित, पखालच म्हणतात. पखालच. या पखालीचं एक तोंड काढलं आणि त्या पखालीमध्ये रामेश्वर शास्त्रीला बसवलं. जोपर्यंत पाण्यात येत तोपर्यंत तितका भाग त्यांचा पोळत नव्हता. डोक्यावर पुन्हा एक ती वही धरली, त्याच्यात माठाला छिद्र पाडलं, डोक्यावर पाण्याची धार आणि ती वरात तुकोबरायकडे नेली. तुकोबरायच्या घरी बोलवा आंबिले यांचे सुपुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात तुळशी वृंदावनापाशी ते पखाल उभी आवाज दिला. महाराज, आईसाहेबांनी सांगितलं, हो आपल्याकडे कोणीतरी मोठी मोठी लोक आलीत, पगड्या घातलेली, जरीच्या काठाची धोत्र असलेली, रेशमी उपरणे असलेली मोठी माणसं होती. मोठ्यांचे शिष्य मोठीच असतात. आणि आपल्याकडे काय झाले माहिती का, हल्ली ज्या महाराजाला भारीची गाडी, ज्याच्याकडे पैसे आदले जास्त, लोक त्याला मोठं म्हणतात. नाही, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, ज्याचं आचरण चांगले तो मोठा आहे. पैसे प्रारब्धानं गुंडाकडे पण येऊ शकते. विठाला चुकीचं काम करणाऱ्या लोकांकडे पण पैसे असतात, काही विषय नाही, त्याला काही विषय नाही. महाराजाला मोठी गाडी आहे म्हणजे महाराज मोठा असतो असं काय नाही. ह्या टपराच्या गाड्या आहेत, आपली लोक विमानात बसले, टपराच्या नाही, पुष्पक विमानात बसली आपली लोक.
त्याच्यामुळे बारीक बुरीकशा गाडीनं यानं त्यानं असे एकूण एकाला असे कोपरे हाणणं, हे हाणणं, माझ्याकडे आमकं माझ्याकडे तमकं, हे म्हणणं संप्रदायातल्या लोकांची चूक आहे. आपली विद्वत्ता, आपलं मोठेपण, आपलं वैभव आचरणात आहे. मृदंगाचार्याला कमी बोल पाठ असली तरी चालतील, गायकाला स्वरज्ञान कमी असलं तरी चालेल, कीर्तनकाराला अभ्यास कमी असला तरी चालेल, पण बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलं ती वगळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला नाही. स्वर फारच असेल तर लोकनाट्यातल्या लोकांना कुठं स्वर कमी आहेत? आपल्या लोकांना स्वर फारच असेल, अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या लोकांना भेटला नाही, फिल्मी सृष्टीतल्या लोकांना भेटला. हा जागतिक लेवलचा पुरस्कार असतो ना साहेब, ऑस्कर पुरस्कार फिल्मी सृष्टीतल्या लोकांना भेटला, अजूनही भेटला नाही. का भेटला नाही? आपली बऱ्यापैकी गायन करून तंबाखू खातेत बडवे. विठाला विठाला आपल्या संप्रदायात व्यसनाला किंमत नाही. 3 लोकांनी व्यसन करायचं नाही, मृदंगाचार्य, गायक आणि कीर्तनकार. कारण सांगतो, या टोकाला जाण्यासाठी 10 पिढ्याचं त्यांच्या पूर्वजांचं पुण्य असेल, त्यावेळेला ते राज सत्तेत भेटले. या नरा माझी राजा, तो विशेषीभूती जाण माझा, नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला साहेब राजा आश्रय लागतो, ती कोणाच्या बापाची जहागिरी नाही, ही तुमच्या पूर्वजांची पुण्यई म्हणून तुम्हाला राजा आश्रय प्राप्त झाला. आणि ही लोक सुद्धा यज्ञेश तुमच्या पाया पडतात, दादा तुझ्या पाया पडतात रे, माझ्या पाया पडतात. माझी जात विचारली नाही, माझं कुळ विचारलं नाही, फक्त ज्ञानोबा तुकोबरायचं गजानन भजन करतो म्हणून ही लोक पाया पडतात. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला भाताव तूप वाढते. याचं एकमेव कारण आहे, आपण फार श्रीमंत आहेत म्हणून नाही, आपण ज्ञानोबा तुकोबरायचे नौकर आहेत म्हणून आपल्या पाया पडते. आणि हे जर आपल्या बाजूला काढलं ना, हे जर आपले हे जर माळ जर आपली बाजूला काढली ना, तर आपल्याला ऊस तोडायला पण बोलणार नाहीत लोक. म्हणून आपल्या 3 लोकांनी व्यसन करायचं नाही. विठाला पथ्य महत्वाचे. संप्रदायात सर्वात मोठं काय महत्वाचं असेल तर पथ्य. सर्दी झालेला पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरनं गोळ्या औषध दिल्या, 3ऱ्या दिवशी पुन्हा आला, सर्दी राहिली नाही, पुन्हा 6व्या दिवशी आला, सर्दी राहिली नाही. कंपाऊंडरनं 9व्या दिवशी आल्यावर विचारलं, का हो, आमच्या डॉक्टर साहेबांचा एवढा मोठा अधिकारी आहे, त्यांनी पेशंटला एकदा तपासलं, साधी सर्दी एका चक्रात राहायला पाहिजे, 9 दिवस झाले तुमची सर्दी राहत नाही, तुम्ही खाता काय? ते म्हणलं, गोळ्या खाल्ल्या की ताक पितो, गोळ्या खाल्ल्या की केळी खातो, गोळ्या खाल्ल्या की आईस्क्रीम खातो, गोळ्या खाल्ल्या की चिंचा खातो. ते म्हणला, महाराष्ट्रातले सगळे डॉक्टर खाल्ले तरी तुझी सर्दी राहणार नाही, साऱ्या मेडिकल खाल्ल्या तरी राहणार. का? कारण सर्दीच्या औषधासाठी पथ्य महत्वाचं आहे. तसं आपल्या संप्रदायात आचरण हे सर्वात मोठं पथ्य आहे, आणि हे सांभाळलं की त्याला दगडा आपटी द्यानं मरण नाही. विठाला गजानन गो सावधान. हे सध्या वारं सुटलेले बरं का, वाऱ्यामध्ये साहेब मोठमोठाले झाडं पण पडतात, मोठमोठाले शेड असतात ना जिनिंग फॅक्टरीची. आमच्याकडे अशी वादळ सुटली की ती 400-400, 700-700, 800-800, 1,500 पत्राच्या जिनिंग गायब मोठ्या वादळात. सध्या वादळ सुटले, आपल्या लोकांना वाटतंय, पण एक दिवस असं वादळ सुटल, फक्त आचरणाचं सुटल. या आचरण भ्रष्ट लोकायला पप्याच्या माईला गप्पा हानीत बसावं लागेल. विडाला कारण दर 35 वर्षाला काळ बदलतो, त्याच्यामुळे आपल्या लोकांनी सावधान, वेळी सावधान झालेलं चांगलं असते. आजार हा पहिल्या पट्टीत आहे का डॉक्टरला कळावा, त्यावेळेला आजार नीट होत असतो. ज्यावेळेला आजार 4थ्या पट्टीत जात असतो, त्यावेळेला देशातला पवित्र डॉक्टर सांगत असतो, आता घरी घेऊन जा, जोपर्यंत खाते पिते तोपर्यंत खाऊ घाला, पाहुण्या रावण्याला बोलून घ्या. 4थ्या पट्टीत आजार गेल्यावर जगातल्या कुठल्याही वैद्याला त्याला दुरुस्त करता येत नाही. आपल्या सुद्धा चुका 4थ्या पट्टीत जाता कामा नये. विठाला तुकोबरायच्या दारात आले. अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? काय ग, कोणीतरी आपल्याकडे आले. काय भाषा असेल माझ्या आईसाहेबांची, लक्षात घ्या. एक संक माझ्या माईंनो, तुम्ही महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा तुमच्या नवऱ्याच्या पाया पडत जा. मला काय असे चोंबाळ्या गप्पा आवडत नाहीत. राहिला याचा प्रश्न, साहेब मला हौद भरून पैसे दिलेत देवाने. तुम्ही पुन्हा म्हणताल हौद भरून म्हणजे तुला आमदार खासदार व्हायचं का? अद्याप नाही.
आम्ही तुम्हाला राजे पाहायचे, माझे लेकरं पपेचे, माझ्या जगवायपुरती आई जगवायपुरती पैसे हाऊत भरून, म्हणजे अशीचे 200 कोटी नाहीत. म्हणून अशात सोमऱ्या गप्पा करणार नाही. एकच सांगतो, जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिलाच देवाच्या पाया पडायचा अधिकार आहे. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. टाळ्या वाजू नका, कशाला बी टाळ्या वाजित नसते. सगळ्यात महत्वाचं काम आहे तुम्ही तुमच्या मालकाचं दर्शन घ्यायचं. इथं बसलेल्यांची ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी आई वडिलाचं दर्शन घ्यायचं, तर महाराजाच्या पाया पडायची लायकी. जो मायबापाच्या पाया पडत नाही तो देवाच्या सुद्धा पाया पडायच्या लायकीचा नाही. त्याला चंद्रभागेत जरी पुरलं तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. विठाला बाकीची अवकाळ चवकाळ ही सगळी नाटकं करण्याची काही गरज नाही. सोपा परमार्थ आहे, फार फाटा सोपा. काय 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 आदर महाराज. अहो ऐकलत का, जी बाई आपल्या नवऱ्याला आदरानं बोलती का, लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य माझ्या माईनं तुम्हाला प्राप्त होते. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली, नैवम गिरगावकर लिखितम. ही तुमची आमची जी आहे का, आपल्या मालकाचा शब्द पडू देत नाही, ती विश्वात धन्य सांगितली, ती पतिव्रता सांगितली. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. अनुसरोणी पतिव्रता, काय एवढी मोठी ताकद आहे त्याच्यात. चला अहो ऐकलत का, काय गोड शब्द आहे हो. काय ग, बाहेर कोणीतरी आले, वामकुक्षी घेत होते, डोक्याचा फेटा बगलात घेतला, वाकत वाकत बाहेर आले. ते देहूतले मालक होते. किती मोठे मालक. महाराज दक्षिणेच्या मालकाच्या डोक्यावर ज्यांनी पाय दिलाय, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. या मला कोण भेट नाही साहेब. कालच्या कोरोनाच्या महामारीमध्ये मी म्हणणाऱ्या लोकांनी सुद्धा बायकोच्या ब्रशजवळ ब्रश ठेवला नाही. बायकोचा ब्रश त्या खिडकीला तर नवऱ्याचा ब्रश या खिडकीला. तिला वाटलं चुकून जर त्याला लागण झाली तर आपल्याला कोरोना होईल. कशाला भेट होते, कोरोनाला भेट नव्हते, मरायला भेट होते गजानन बुवा. आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे, यमाच्या. त्या यमाच्या डोक्यावर ज्यांनी पाय दिलाय ती तू खबर आहे. महाराज यम मुजरा करायला होता. भारत देशात नाही, पवित्र भारत देशात नाही, महासत्ता देश अमेरिका, उगवत्या सूर्याचा देश जपान, या तिन्ही देशामध्ये यमाला कामाला लावणारा माणूसच नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकोबरायच्या घरी काळ पडलेली कामं करायचा, मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी. एवढी मोठी प्रचंड शक्ती तुकोबरायची भक्तीची होती. आणि ती तुकोबराय वाकत वाकत आले. विचारलं काय, आमच्या गुरुवर्यांना अनगडशा फकीरानं शाप दिलाय. कोण? अनगडशा फकीर, मुस्लिम समाजाचे गुरु. हो. आणि शाप देण्यासाठी तुमच्या गुरुवर्यांनी काय केलं, त्याच्या त्या तीर्थामध्ये उडी टाकली. रामेश्वर शास्त्रीला पावता येत होतं. अरे अरे, कशाला त्याच्या तीर्थात उडी टाकावा. असू द्या महाराज, आता ते काढणं काही बरोबर नाही. त्यांचा 10 होतोय. तुकोबरायाने एक अभंग काढा, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तो अभंग लिहिला. रामेश्वर शास्त्री त्या पाण्यातच होते पखालीत. दुरून सांगितलं वाचा. रामेश्वर शास्त्रीनं मनात विचार केला, संस्कृतचा पंडित आहे मी, शास्त्री पदवी प्राप्त केलेला आहे, आणि प्राकृत अभंग वाचिल्यानं काय होईल. मनात ही कृती होती, पण दुःखाची भीती होती. शिष्यानं सांगितलं तुकोबरायाने दिलेला अभंग आहे. रामेश्वर शास्त्रीनं अंतकरणातलं सगळा गुरळा द्वेषाचा विरशाचा बाजूला केला आणि तुकोबरायाने दिलेला ते अभंग, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते भीत, आकर्तव्य नीत होय त्याशी. अभंग साहेब पूर्ण वाचिला. पखाल फाडून रामेश्वर शास्त्री बाहेर आले. आणि रामेश्वर शास्त्री अनगडशा फकीराच्या आश्रमाच्या पुढून चालले. आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, शांत चुलना करे, आपल्या नामाचा जप करीत. तर अनगडशा फकीरानं त्यांच्या शिष्याला विचारलं, देखो बोला कौन जा रहा है. बोले रामेश्वर शास्त्री है. कैसा जाएंगे बोले. मैंने तो तैरते रहना शाप दिलेला आहे. शिष्यानं सांगितलं, सरकार यही रामेश्वर शास्त्री जा रे बोले. अनगडशा फकीर साहेब बाहेर आला. इंशाअल्लाह, ला इलाही ला इल्ला, हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी. अनगडशा फकीर म्हणजे सामान्य माणूस नव्हता. ज्या प्रांतात पाऊस नव्हता साहेब, त्या प्रांतात अनगडशा फकीरानं चिमटा वाजिला की पाऊस पडत होता. सिद्ध फकीर होता. ते फकीर काय दुकानात धुपन काढणारा नव्हता. त्या फकीराचं नाव अनगडशा फकीर होतं. आणि त्या फकीरानं, सिद्ध फकीरानं विचार केला, मी दिलेल्या शब्द खारिज करण्याची ताकद कोणात आहे. अनगडशा फकीराच्या शिष्यानं सांगितलं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचे.
अनगडशा फकीर जवळ आले आणि रामेश्वर शास्त्रीला सांगितलं, रामेश्वर, या विश्वात कुठलाही देव नव्हता मी दिलेला शब्द खोटा करण्याची ताकद, पण तुझ्यावर कृपा झाली ती फक्त तुकोबारायची झाली. तुझ्या जीवनात जर तुकोबाराय भेटले नसते तर तुला मरेपर्यंत पाण्यातच बसावं लागलं असतं, पाण्यातच. इतकी मोठी प्रचंड वाणी त्या अनगडशा फकीराची होती. हा याच्या पुढचा इतिहास बघा. रामेश्वर शास्त्री जीवनात, अनगडशा फकीर जीवनात कोणाच्याच पुढे झुकला नाही. अनगडशा फकीरानं दिलेल्या वाणीला खारिज करण्याची ताकद साहेब तुकोबारायत होती. म्हणून तुकोबारायची घोंगडी झटकिण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसून तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. हिरव्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेला, हिरव्या रंगाचं लंगोटे, हिरव्या रंगाचा कपडा, खांद्यावर एक चिमटा ताडाच्या झाडाचं कटुर आणि दाढी असलेला एक हिरव्या रंगाच्या कपड्यात बसलेला व्यक्ती, त्याला अनगडशा फकीर म्हणतात. आणि या फकीरानं सांगितलं, रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान आहात, पण तुमच्यावर कृपा फक्त तुकोबारायची झाली म्हणून माझ्या शापातून वाचलात. इतकी कृपा संतांची असती म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे चालू असलं की शांत टाळ वाजवायची. हल्ली ते इनेकरी पण नाचत चाललेत, ही पण आपल्या संप्रदायाची पद्धत नाही बरं. विडाला थांबवलं त्यांना, ते नाचले नाही, चांगले होते बिचारे, ते नाचले नाही. नाही तर ते ढिकचॅक 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 कसल्या पण नवीन पद्धती आपल्याकडे आणू नका. जी मागच्या लोकांनी सांभाळल्या का त्या परंपरा सांभाळा. विडाला विडाला. आणि हे जे नवीन नवीन यायले ना गजानन बुवा, एखादा पक्वाद्या असेल, एखादा कीर्तनकार असेल, एखादा गायक असेल, एखादं चुकीचं वर्तन करतो, त्याचा दोष नाही. यांच्यातल्या 2% लोकांकडे चुकीचे पैसे आलेत, त्यांचा दोष आहे. विठाला विठाला विठाला. बाकीच्या धर्मात पातीला इतकी चूक करत नाहीत म्हणून धर्म खाली येत नाही. आपण असे नवीन पायंडे पाडायचे नाही. चला, काय उपकार आहेत 2 सांगितले, पुढचं ऐका. साहेब, एक बाई सकाळी कुंकुला येत होती, सात्विके सदाचारी पुण्यशीली पावने. चला, तुम्ही टिकलेला होता त्याबद्दल मी काय वाईट बोलणार नाही. कालाय तस्मै नमा, ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी होत असतात. सकाळी पहाटेच्या प्रहरी स्नान आटपलं, कुंकवाचा करंडा आहे, त्या करंड्यात बोट घातलं आणि तिच्या कपाळावरती कुंकू लावत होती. तेवढ्या अवकाशात विश्वाचा मालक आला आणि विश्वाच्या मालकाच्या चरणावर तिनं दर्शन घेतलं. देवानं प्रसन्नपणा तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिच्या कपाळावरचं कुंकू शिन झाल्यासारखं वाटलं. भगवंत बाजूला गेले, देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. ते पाणी पाहण्याची ताकद उद्धवात होती. 9 भक्तीपैकी उद्धव एक अग्रगण्य येतं. विश्वाच्या पाठीवर ब्रह्मांडातला मालक कुठे जरी फिरत जात असेल तर उद्धवाला सोबत न्यायचं. उद्धवजी चलविदुरा घर जावे, एक तेवढाच पुरावा. अशी कितीतरी पुरावे आहेत, उद्धव सोबत असायचे. आणि भगवंताच्या डोळे पाण्यानं पाणावले आणि उद्धवाने विचार, रुदंती को भवा, आपण का रडता? काय सांगू आता संतांचे उपकार. देवानं सांगितलं, उद्धवा,
माझ्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू उद्या दुपारी पुसल्या जाणार आहे. दोघाची कुजबूज त्या बहिणीने ऐकली. ती पाण्याचे पेले घेऊन आली. उद्धवाला पाणी दिलं, भगवंताला पाणी दिलं. देवानं पाण्याचा पेला हातात घेतला आणि तिच्याकडे बघून जगाचा बाप रडत होता. त्या बहिणीने विचारलं, दादा रडता? हो ताई. ताई उद्या 3-4 वाजता तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार आहे. महाराज, जिच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार आहे याच्याकरता देव रडतो पंढरपुरातला. आणि त्या पंढरपुरातल्या मालकाचे डोळे स्वतःच्या पदरानं तिने पुसले. दादा तू काय वेड्यासारखं बोलता? आपण तुझ्यासारखा जगाचा बाप भाऊ माझ्या पाठीमागा असताना माझ्या मालकाला मारण्याची ताकद कोणात आहे? देवानं बाजूला घेतलं आणि तिला सांगितलं, ताई एक तुला बोलू. पितामह भीष्माचार्यांचा पण आहे, उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करीन. आणि भीष्माचार्यांचा शब्द आहे. भीष्म सामान्य नव्हते. भीष्म म्हणजे त्यागाचं मूर्तिमंत प्रकरण. धगधगती ज्वाळा म्हणजे भीष्म होते. आणि भीष्माचार्यांचा शब्द खोटा कसा करायचा? काय विद्वत्ता होती द्रौपदीकडं. द्रौपदीनं सांगितलं, दादा उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन असा पितामहांचा शब्द आहे. अजून रात्र जायची राहिली दादा, काळजी करू नका, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या. देवानं सांगितलं, ताई माझ्या आशीर्वादानं काय होणार आहे? भीष्माचार्यांचा पण खोटं करणं माझी ताकद नाहीये. ऐका दादा, एक काम करू, आजची रात्र फक्त इथे थांबा. सकाळी 3-3:30 वाजता द्रौपदीचं स्नान आटपलं आणि द्रौपदी पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता भगवंताला घेऊन निघाली. पाटील साहेब, भीष्माचार्यांची सकाळ ती संध्या चालू होती. रावटी होती, त्या रावटीत संध्या चालू होती. द्रौपदीने विचार केला, एवढ्या मोठ्या ब्रह्मचार्याच्या संन्यासात शिबिरात जाणं चूक आहे. सकाळच्या 4:15 वाजता अंधारामध्ये द्रौपदीने भीष्माचार्याला दंडवत घातला बाहेरून. पाटील साहेब, आत्मा आशीर्वाद आला, अखंड सौभाग्यवती भव. श्रुतीचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर बुवा. श्रुतीनं प्रश्न केला, भीष्माचार्यांच्या बाई पाया पडली, हे कशावरून लक्षात आलं? हातातल्या बांगड्या वाजल्या होत्या आणि द्रौपदी बांगड्या घालीत होती. द्रौपदी बांगड्या घालीत होती. आताच्याही द्रौपदींनी बांगड्या घातल्या पाहिजे माझं मत आहे. एक जण भेटला, म्हणला किती सांगतो पण ऐकतच नाही. म्हणलं मला घाल तिच्यावरच्या, नाही तर आठवड्याला तू एकदा घाली जाय. बांगड्या घातल्या पाहिजे, आपली संस्कृती आहे. जास्त राहिले 1-2 असावा. आपण स्त्री हे लोकांना कळालं पाहिजे. कपड्यानं तर कळच ना, कपड्यानं कळणं, राहणीमानावून कळणं, त्याच्या निदान काकणाहून तरी लक्षात येते स्त्री आहे म्हणून. बांगड्या वाजल्या आणि द्रौपदीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. देवाला सांगितलं, देवा चला, ज्या पितामह भीष्माचार्यांनी पण केला, उद्या आज दुपारी निष्पांडवी पृथ्वी करीन. एकही पांडव वाचू देणार नाही. त्या अर्थी मी विधवा होणार होते दादा, पण त्याच भीष्माचार्यांना आशीर्वाद दिलाय, अखंड सौभाग्यवती भव. साहेब, देवा इतका चतुर कोण नाही. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे. त्याच्या इतका चतुर कोण आहे? मी नेहमी म्हणत असतो, लक्ष्मी इतकी चंचल आणि देवा इतका गुंड जगात कोण नाही. लक्ष्मी इतकी चंचल जगात कोण नाही आणि देवा इतका गुंड कोणीच नाही. एक जण म्हणला, तालुक्यात माझ्यासारखे टाटरन वायर कोणी चोरीत नाही. मग तुझ्यासारख्या चोट्याला जन्मला घातलाय, तो किती नंबरचा चोर असेल याचा विचार कर ना तू. एक जण म्हणला, मायासारखा चालूच कोण नाही, तुझ्यासारख्या चालूला जन्माला घातले, तो किती चालू असेल याचा विचार करा ना. रावणासारख्या गुंडाला 2:18 दुपारी आपटू आणलंय, तर बाकीच्या गुंडाळायची काय कथा आहे? हे छोट्या मोठ्या गुंडायची. रावणाला विश्वातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत, रावण 1 नंबरचा श्रीमंत नव्हता बरं साहेब. श्रीमंत जगातला कोण होता? तर राजा भरत आहे, ज्याने या देशावर राज्य, आई लेकरावर जितकं प्रेम करते असं प्रेम केलं, म्हणून या देशाला
त्याचं नाव पडले भरत राजा. जगातलं एक नंबरचा श्रीमंत. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. एवढे मोठा प्रचंड शक्ती राजा भरताची. आणि तो भरत एक नंबरचा श्रीमंत. रावण हा 6व्या क्रमांकाचा आहे. देव किती गुंड असेल, चतुर आहे देव. देवानं द्रौपदीला सांगितलं, ताई नको ग, अखंड सौभाग्यवती भवा आशीर्वाद दिलाय, पण या जन्मातला का पुढच्या. हा आशीर्वाद जर पुढच्या जन्मातला असेल तर उद्या 4 वाजता तू विधवा होशील. द्रौपदीनं सांगितलं, दादा पितामह शिबिराच्या बाहेर आल्यावर आपण बोलू. आणि पितामह बाहेर आले, हात जोडून समोर उभे होते. पांचाळी आपण हो. पितामह गुरुवर्य काय ग, मगाशी मी दर्शन घेतलं, तुम्ही आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, तो या जन्मातला का पुढच्या. म्हातारा किती हुशार होतो पाटील साहेब. म्हाताराने विचारलं, सोबत कोण आहे. तिनं सांगितलं, जोडा सांभाळणार. याचे अर्थ 2 होते बरं का. जोडा सांभाळणार होतं म्हणजे द्रौपदीची चप्पल जिथं सोडली तिथं तो उभा होता. जगाचा बाप पंढरीतला मालक द्रौपदीची चप्पल जिथं सोडली होती का तिथं तो उभा होता. एक अर्थ जोडा सांभाळणारा आणि दुसरा अर्थ एक आहे, हा जोडा सांभाळणारा, हा जोडा सांभाळणारा. म्हाताऱ्यानं खाली पाहिलं आणि सांगितलं, माय जाय, झालं तू काम. आता पण कसा खरा केला साहेब. याच पांडवांचे 5 पुत्र अश्वत्थाम्याच्या हाताने कापले गेले. इति पांडवा. अश्वत्थामा तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र ते मारले गेले. आणि 5 पांडव जिवंत ठेवले. महाराज मारण्याची कुंकू पुसण्याची ताकदही भीष्माचार्यात होती. आणि भीष्माचार्याच्या कृपेने द्रौपदीचं कुंकू शाबित राहिलं. ही देवाची कृपा नाही, ही एका साधूची कृपा आहे, साधूचे उपकार आहेत. म्हणून मालक पहिल्याकडे काय सांगू संताचे उपकार. काय सांगू संताचे उपकार. काय सांगू संताचे परिसर मोठे बाबांच्या भक्तीनं चिंबलेला परिसर आहे, त्याच्यामुळे लोक बसलेत. ही तुमची आमची कोणाची कृपा नाही, महात्म्यांची कृपा आहे. इथं रक्ताच्या कणाकणात संप्रदाय भरलेला आहे म्हणून ही माणसं बसलीत. साहेब पंढरपुरातल्या मालकानं डोक्याला हात लावला. 16,108 पत्न्या, 48,324 मुली, 1,61,081 पुत्र, एवढा परिवार, सगळ्याची लग्न झाली. 56 कोटी यादव जन्माला आले. विश्वाच्या मालकानं डोक्याला हात लावला. एक वारकरी देवाच्या दर्शन करता आला. साधूचे उपकार किती आहेत बघा. माणसावर उपकार होतील साहेब, तुमच्यावर होतील, आमच्यावर होतील, नवल नाही. देवावर सुद्धा संतांचे उपकार येतं. देवावर सुद्धा डोक्याला हात लावला. वारकऱ्यानं भगवंताचं दर्शन घेतलं. त्या वारकऱ्याला आशीर्वाद न देता जगाच्या मालकानं वारकऱ्याला उचललं, हृदयाशी लावलं आणि विश्वाचा बाप त्या वारकऱ्याच्या मानेवर मान टाकून रडत होता. वारकऱ्यानं देवाला विचारलं, देवा रडता आपण? आवाज, रडता आपण? काय झालं आपल्याला रडायला? विश्वाच्या मालकानं सांगितलं, महाराज परवाच्या दिवशी दुपारी माझे 56 कोटी यादव सगळे मरणार, एक पण वाचणार नाही.
त्या वारकऱ्यानं सांगितलं माणसं मारायचं खातं भगवान शिवजीकडे, संहार कार्य शिवजीकडे, प्रसव कार्य ब्रह्मदेवाकडे निर्माण करणं, पालन करणं तुमच्याकडे. तुम्ही शिवजींना बोला ना, माझे लेकरं मरू देऊ नका म्हणा. विटेवरच्या मालकानं वारकऱ्याला सांगितलं शिवजीला बोलण्यासाठी कैलासावर जायची गरज नाही, शिवजीला डोक्यावरच घेतलं होतं. विटेवरच्या मालकाची महापूजा केली तर टाळूवर भगवान शिवशंकराची पिंड आहे पाटील साहेब. शिवजी डोक्यावर आहेत पांडुरंगाच्या. शिवजींना विचारलं त्या वारकऱ्याने एखादं वाचणार नाही? नाही, आपल्या हातात नाही. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं माझी लेकरं वाचवायची माझ्या हातात नाही. ब्रह्मदेवाला विचारलं, त्यानं सांगितलं जन्माला घालणं माझं काम आहे, वाचणं मारणं माझ्या हातात नाही. तिघाईच्या हातवर येत. देवाच्या 8 पत्न्या जवळ आल्या, त्याच्यापैकी एक रुक्मिणी आल्या, एक राई आल्या, एक सत्यभामा आल्या. बाकीच्या बऱ्याच तुम्हाला पाठ पण नाहीत आणि करणार पण नाहीत, तुम्ही करणार नाहीत. तुम्ही 16,108 पैकी निदान 8 तरी तुम्हाला पाठ असावा, तरच संक्रांतीच्या दिवशी वाण देत जा. नाही तर ते काय गाडगेन, ऊसाच्या धिलप्यान, गव्हाच्या वंब्यान, वाळकाच्या चिरुट्यान, आंबटखट बोरण, कशालाही सोंग करायची उगी. निदान किमान पंढरपुरातल्या मालकाच्या 8 पत्न्या तरी तुम्हाला पाठ असावा. 8 पत्न्या. आणि तुम्ही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा हाणता ना. तुम्ही माईकवर गेल्यावर तुम्ही इतकं बोलता की असं वाटते धर्म तुमच्या आजोबानं तयार केलाय. तुमच्या सुद्धा लक्षात असा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्न्या तुम्हालाही नाव पाठ असावं. मालिकातल्या लाखो लोकांची नाव पाठ यायला, तुम्हाला पांडुरंगाच्या 8 पत्न्यांची नाव पाठ असावी. मी सांगितले असते पण सगळ्या गोळ्या एकखाट्या घेत जाऊन रिॲक्शन येत असते. पुन्हा एखादा म्हणायचा तुलाच पाठ नसतील, अशी इचकिनार माणसं. काय सांगता. 8ची 8 आल्या साहेब. त्याच्यापैकी एक प्रचंड श्रीमंत घरची होती, लक्ष्मी नाही बरं, राजा शत्रजिताची कन्या सत्यभामा. ही मागच्या जन्मामध्ये एका राक्षसाची पत्नी होती, तिचं नाव होतं चंद्रसेना. तिच्या वडिलांकडनं एक श्रीमंतक नावाचा मणी आणला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी, सुरजखेडकरांनी गाथा नवनीतात त्या मण्याचं वर्णन केलं. त्याचं नाव आहे श्रीमंतक नावाचा मणी. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, 26,666 तोळे 8 मासे याचा एक बार, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी बापाकडनं आणला होता. सत्यभामा नावाच्या स्त्रीनं यमाला आमंत्रित केलं. दक्षिणेचा राजा यम, आणि त्याला सांगितलं यमराज हा मणी कायमस्वरूपी तुला देऊन टाकते, बापाची इथून आणलेला आहे, पण आमच्या वंशातला दिवा लावण्यासाठी एक जिवंत ठेव. यमानं सांगितलं आईसाहेब माणसं मारतो मी तुमच्या मालकाचं ऐकून, माणसं मारतो मी काशीतल्या मालकांचं ऐकून, माझ्या मनानं मी माणसं मारित नाही, पण जिवंत करायची ताकद माझ्यात नाही. लक्ष्मी आईसाहेबानं सांगितलं, राई आईसाहेबानं सांगितलं, सत्यभामा आईसाहेबानं सांगितलं. तिघींचीच नाव मी पण घेतो. तुम्ही येणाऱ्या संक्रांतीला 8ची 8 पाठ असावं. हो, हे 8 जणींनी विनंती केली, यमराज आम्ही सांगतो ना, आमचे मालक शांत बसलेत ना, काशीतले मालक शांत आहेत, ब्रह्मदेव शांत आहेत, एक जिवंत ठेवा ना. यमानं सांगितलं आईसाहेब एक जरी जिवंत ठेवलं तर संध्याकाळच्या वेळेला मला मारावं लागेल. यम म्हणतोय मला मारावं लागेल, कारण देवाचे 56 कोटी यादव मरावा तुमच्यातल्या एका बाईचा शाप होता. आणि मगाशी तुम्हाला बोललो ना मालकाचं दर्शन घेत जा, त्याचं कारण सांगतो. त्या बाईने यज्ञ केला नाही, व्रत केला नाही, खड्या मंगळवार धरला नाही, पिपाणी व्रत धरलं नाही. हो, असे कोणते बी ज्ञानोबाराय तुकोबारायनं जे सांगितले नाही ते व्रत धरले नाही, कुठलंही व्रत नाही. ती फक्त एकच करत होती, 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेत होती. तिची देवावरी सत्ता. त्या बाईनं शाप दिला, देवा तुझं एक वाचणार नाही. आणि साहेब बरोबर 3:15 वाजता सगळ्या पोराने एकमेकाच्या डोक्यात काठ्या घातल्या आणि यदुकुळाचा संहार झाला. मैरेक नावाची मदिरा पेली देवाची पोरं आणि सगळ्याला सगळे मेले. आदल्या दिवशी त्या वारकऱ्यानं सांगितलं तुमचा दिवा लावण्यासाठी एक जिवंत ठेवतो. श्रुती नावाची पत्रकार, जगातली पहिली पत्रकार श्रुती. श्रुतीच्या नंतर तशी पत्रकार किंवा पत्रकार कोणी झालेलं नाही. कोणाला नाव ठेवतो अशातला भाग नाही, पण श्रुती श्रुतीच होती. या श्रुती नावाच्या पत्रकारांनी त्या वारकऱ्याला विचारलं, तुम्ही जिथं भगवान शिवशंकर वाचू शकत नाहीत, जिथं पंढरपुरातले मालक वाचू शकत नाहीत, जिथं ब्रह्मदेव वाचू शकत नाही, तिथं तुम्ही कसे वाचवता? तर त्या वारकऱ्यानं त्या पत्रकार श्रुती मातेला सांगितलं, श्रुती माते हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे,
वाचवल्याच्या नंतर माझ्याकडे या, कसं वाचविलं. आता कसं वाचवायचं मी तुम्हाला कसं सांगू, मी वाचील. श्रुती नावाच्या पत्रकाराने यमाला जाऊन सांगितलं, भेटच नाही. श्रुती कशी भेईल, ती जी विश्वातली पहिली पत्रकार होती, तिने यमाला जाऊन सांगितलं, हे यमराज, एका पतिव्रतेनं दिलेला शाप, देवाचा एक मुलगा जिवंत राहणार आहे, खबरदार. यम म्हणला, कोण महाराज येतो. श्रुतीनं सांगितलं, अमके अमके महाराज आहेत. यम तिथे गेला आणि यमानं त्या महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जिवंत ठेवणार. हो, एक ठेवणार. कोणता ते नाही सांगणार. देवाचा नातू ठेवील किंवा मुलगा ठेवील, पण एक जिवंत ठेवील. यमानं सांगितलं, महाराज तुम्हाला कळतंय शाप कोणाचा. मला कळतंय म्हणे, मला सगळं कळतंय. भगवान शिवशंकर वाचू शकत नाहीत, भगवान पंढरीतले पांडुरंग परमात्मा वाचू शकत नाहीत, ब्रह्मदेव वाचू शकत नाहीत, भगवान गणेश वाचू शकत नाहीत, जगदंबा वाचू शकत नाही, विश्वातला यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारवास परमहंस एकही देवता वाचू शकत नाही, पण मी वाचू शकतो, मी वारकरी आहे. यमानं सांगितलं, काय बोलता महाराज. महाराज म्हणले, तोंडानं बोलतो. वाचिल्या उद्या येईन 3 वाजता, तुला कळल. देवाची सगळी पोरं गेली, पण त्या वारकऱ्यानं देवाला सांगितलं होतं, भगवान तुमचा एक जिवंत ठेवील. पाटील साहेब, त्याचं नाव होतं वज्र, आणि हा पंढरपुरातल्या मालकाचा नातू होता. हा वारकरी कोण होता. ह्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. सुदामदेव, ज्या वारकऱ्याला जगात सोन्याची नगरी आहे, सोन्याच्या नगऱ्या ठराविक लोकायला, रावणाला सोन्याची नगरी मसनवाटा मातुड्याचा, कुबेराला सोन्याची नगरी मसनवाटा मातुड्याचा, इंद्राला सोन्याची नगरी, माणसं मरतच नाहीत, पण सोन्याची नगरी वारकऱ्याला, आणि मसनवाटा सुद्धा साहेब सोन्याचा. 52 अरबुज क्विंटल सोनं उरलं. भगवंताने विश्वकर्मा महाराजाला सांगितलं, निष्ठावंत वारकऱ्याला दिले, वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. श्रुती नावाची पत्रकार आणि यमराज ज्या वेळेला हे दोघ जण या वारकऱ्याकडे गेले आणि त्या वारकऱ्याला विचारलं, का हो देव स्वतःचा मुलगा एकही वाचू शकत नाही, एका पतिव्रतेचा शाप आहे, तिचं नाव आहे गांधारी, गांधारीचा शाप आहे. इतकी ताकद आहे माझ्या माईंना तुमच्यात, तुमच्या इतकं मोठं. या देशाची ओळख कोणामुळे माहितीये का साहेब. या देशातली ओळख 2च लोकांमुळे, या देशातली पवित्र स्त्री आणि या देशातला पवित्र साधू. म्हणून या देशाची ओळख आहे. तुमच्या राजकीय सत्तेतल्या लोकांना सुद्धा साधूचा आश्रय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे होते, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे होते. महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद आता तुम्हाला, महर्षी वशिष्ठांचा. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा गजानन बुवा राजे होते. आशीर्वाद कोणाचा आता सांगता येईल नाही. आशीर्वाद कोणाचा होता सांगता येईल, महर्षी सांदीपनींचा. चला, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, आशीर्वाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा होता. काय मोठी ताकद असते हो. ही राजकीय परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा पूर्वीपच परंपरागत चालत आलेली, एवढी मोठी शक्ती होती या लोकांकडे. कारण हा देशाची ओळखच, या देशाचा साधू आणि या देशाची पवित्र स्त्री. म्हणून राज्य, राणी व संपत्ती, या देशाची प्रचंड विस्तृत संपत्ती कोण असेल तर माझ्या माईंनो तुम्ही आहात, तुम्ही आहात साहेब. तुम्ही राजे झाले. या पवित्र भारत देशात दिव्य अशी तेजस्वी तुम्हाला राजाश्रयाची खुर्ची मिळाली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, खानदेशमध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सर्वत्र राजकीय क्षेत्रात तुमचा बोलबाला आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही इतके मोठे आहात, तुम्ही इतके मोठे आहात, पण तुम्हाला 9 महिने ज्या आईनं पोटात ठेवलं ती आई किती मोठी असेल. आता कोण मोठे आहे गजानन बुवा? आई मोठी, या देशातली आई. मला वाटते काल का आज या पवित्र देशातल्या एका माऊलीची जयंती झाली. आजच का? काल काल देवी अहिल्याबाई होळकर. या भारत देशातील बऱ्यापैकी ज्योतिर्लिंगाचा, मंदिराचा घात 6 पातशाहीपैकी एका पातशाहीने केलता साहेब. तर त्या पातशाहीला मोडून मंदिराचा जीर्णोद्धार एका पवित्र स्त्रीने केला. ती पवित्र स्त्री, पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर. या माऊलीला सुद्धा तुमच्यातल्याच एका माऊलीनं पोटात 9 महिने ठेवलं. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, या महाराणा प्रतापांना सुद्धा तुमच्यातल्या एका माऊलीनं पोटात ठेवलं. साहेब, या देशात 5 राजे झाले, त्याच्यापैकी 5व्या क्रमांकाचा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. या धर्मनिरपेक्ष पवित्र राजाला 9 महिने पोटात तुमच्यातल्याच एका माऊलीनं ठेवलं. ज्ञानोबा तुकोबारायांना तुमच्यातल्याच एका माऊलीनं ठेवलं.
महाराज वारकरी संप्रदायातले आधरवड, या परिसरातले मोठे बाबा, त्या मोठे बाबांना सुद्धा तुमच्यातल्याच्या कमावलीने पोटात ठेवलंय. म्हणून माझ्या माईंनो, उदात्त अंतकरणाने या वारकरी संप्रदायाने तुम्हाला देशाची संपत्ती म्हणून पदी बहाल केलं. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वोच्च संपत्ती कोण असेल तर तुम्ही असाल. 12 जानेवारीला 2 जन्म झाले. राष्ट्रमाता जिजाऊआई साहेबांचा जन्म झाला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआई साहेब आणि स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. साहेब, पाटील साहेब, आपल्या भारत देशाची मान महासत्ता देशात उंचवली स्वामी विवेकानंदांनी. हे स्वामी विवेकानंद सुद्धा एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात. श्रुतिमाता आणि यमराज त्या वारकऱ्याकडे आले आणि यमदेवानं त्या वारकऱ्याला विचारलं, का हो, देव वाचू शकत नाही स्वतःचा मुलगा, लक्ष्मी वाचू शकत नाही, राई वाचू शकत नाही, सत्यभामा वाचू शकत नाही, आतापर्यंतची कुठलाही देवता वाचू शकत नाही, तुम्ही कशाच्या बळावर वाचिलं? तर त्या वारकऱ्यानं सांगितलं, त्या महाराजांनी सांगितलं, त्या सद्गुरूनं सांगितलं, यमराज, श्रुतिमाते ऐका, मी आतापर्यंत केलेल्या पंढरपुरातल्या मालकाचं निष्ठेनं केलेलं भजन, आतापर्यंत केलेल्या पंढरपुरातल्या मालकाचं निष्ठेनं केलेलं भजन, त्या भजनाचं पुण्य साहेब इतकं साचलं की ते हाऊत भरला आणि त्याच्यातलं वंजळभर पुण्य देवाच्या नातवासाठी सांडलं. कसं सांडलं? केलेल्या भजनाच्या पवित्र शरीरानं 1 चिमूटभर पोहे वज्र नावाच्या नातवाला सुदामदेवानं दिलते आणि ज्या देवाच्या 56 कोटी यादवापैकी वज्र नावाच्या नातवानं ते पोहे खाल्ले, म्हणून सुदामदेवानं यमाला सांगितलं, बेट्या, माझ्या हातानं दिलेला प्रसाद ज्यानं खाल्लाय त्याला मारशील तर माझ्याशी गाठ आहे. काय यमाची मायवी आली गजानन बुवा, सगळी मारले पण वज्र जिवंत ठेवला. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कुळात 56 कोटी यादव सगळी संपले पण दिवा लावण्यासाठी वज्र जिवंत ठेवला. पाटील साहेब, ही देवावर झालेली देवांची कृपा नाही, एका साधूची कृपा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, संतांचे नियमानुसार 5-7 मिनिटं शिल्लक आहेत. एक पुरावा सांगतो. मुक्ताई साहेबांच्या कृपेने कीर्तन करता आलं, श्री गुरु वैकुंठवासी मोठे बाबांच्या कृपेने कीर्तन करता आलं. आणि पाऊस जर जास्त आला असतं तर साहेब रागाचा काही संबंध नाही, आपलं कीर्तनच दुसऱ्याच्या घरात होतं ना. कारण रोहिणी नक्षत्र 24 तारखेला लागलंय. रोहिणी नक्षत्रापासून अकाली मेघ पडतच असतो, ते काय आपल्या हातचा विषय नाही. बरं, माणसाचं मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं, माणसं 2 तोंडाचे आहेत, पळड्यावर बी कुथत आहेत. आणि 15-20 दिवस नाही आला ना, लगेच व्हॉट्सअपला, हालेव रे देवा, आबाळ हालेव रे देवा, तुला दया येऊ दे रे, ढगाला हालेव रे. म्हणजे आपला चुलताचे जसा देव. हो, इतकी माणसं येड्यावानी, दम नाही, पडा तरी दम नाही, नाही पडा तरी दम नाही. काही काही गोष्टी सहन केल्या पाहिजे, चलत राहत असते, निसर्ग येतो, त्याच्याशिवाय आपल्याला जगता तरी कसं येईल. चला, एक पुरावा मांडतो, माझ्या वाणीला विराम देतो. मला सकाळी 7:45 वाजता मांडवगण फराट्याला प्रवचनी पहाट. तरी मला काय असं आपल्या टायमात बैल किती महागायचे असलं, आपला बांधाला की आकडं पाहिजे.
एक जणांनी ट्रॅक्टर घेतलं, चांगलं चालायला म्हणून दुसऱ्याच्या रानात घातलं, रुमण्यानं आणलं ना त्याला. ट्रॅक्टर जरी भारीचा असला तर आपला बांधा असला की वळीलं पाहिजे, माणसाने वळीलं पाहिजे. शहाण्याबाईने वरण शिजल्यावर गॅस बंद करायचा. वरण कळतं ना, डाळ शिजल्यावर गॅस बंद करायचा. एका बाईच्या नवऱ्याला 3 लाख पगार होता, तिने गॅस चालू ठेवला. म्हणलं जीजी वरण नाही, म्हणली आमच्या मालकाला लय पगार आहे, आम्ही किती टाक्या घेऊ. म्हणलं बाई टाक्या घेण्याचा विषय नाही, पण वरण जळाल्यावर नवरा कसं चपात्या काही शिजल्यावरही जाळ वाया जावा, याच्यामुळे आपल्या आपल्या वेळेत बोलायचं आपण. 7व्या अवतारात कृता त्रेतायुगामध्ये विश्वाची मालकीन कुंकुला येत होती. विश्वाचे मालक समोरून आले. आई साहेब सावरल्या. प्रभू आलात? हो. कुंकू लावतेस? हो. देवाचे डोळे भरून आले. आईसाहेबांना विचारण्यापेक्षा उर्मिला मातेने विचारलं. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी आणि सीता या 4 जणी राजा दशरथाच्या सुना होत्या. तर उर्मिलेने विचारलं, प्रभू एरवी सुद्धा ताईसाहेब कुंकू लावत्यात, आजच काय विचारलं? काही नाही ग, मला सीता कुंकू लावत असताना एका साधूची आठवण झाली. त्या साधूचं नाव होतं मारुतीराय. मारुतीराय. उर्मिलेने विचारलं, कुंकू लावत असताना तुम्हाला मारुतीची आठवण कशी झाली? विश्वाच्या मालकानं सांगितलं, उर्मिले तुझ्या कपाळावरचं कुंकू, श्रुतकीर्तीच्या कपाळावरचं कुंकू, मांडवीच्या कपाळावरचं कुंकू आणि सीतेच्या कपाळावरचं कुंकू जिवंत कोणी ठेवलं असेल तर हनुमंतानं ठेवलं. एखाद्या वेळेस 10 मिनिटात कीर्तन करू पण देणार नाही बरं पाऊस. आपल्या वेळेत तितका बंद झालाय. त्यानं सांगितलं, कीर्तने या परिसरात राजकीय क्षेत्रातलं जडवड, समाजाशी निगडीत असलेलं, समाजाच्या सेवेतलं रत्न आहे. त्या रत्नाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तने. आणि या परिसरात आधारीव मोठे बाबांचा जन्मस्थान आहे. याच परिसरात मुक्ताई साहेबांचा आशीर्वाद आहे. आपल्याला कीर्तनापुरती वरुणानं जागा दिली, आता नंतर अजून 10 मिनिटात देईल अशी अपेक्षाही करू नका. हो, ही तुमच्या केलेल्या चांगल्या कामाच्या पुरुषार्थाची पोचपावती साहेब. 1-2 मिनिटात माझं आटोपतो, विठोबा रुक्माईचं भजन घेतो. श्रुतकीर्तीने, मांडवीनं आणि उर्मिलेनं तिघीने विचारलं, सीतेने विचारलं नाही. तर उर्मिला आई साहेबांनी विचारलं, हनुमंतामुळे आमच्या कपाळावरचं कुंकू शिल्लक कसं? शक्ती लक्ष्मणाला लागली त्यावेळेला मारुतीरायानं 1 डॉक्टर बोलवला साहेब. जगातला 2 नंबरचा डॉक्टर, 1 नंबरचा डॉक्टर आहे सुषेण आणि 2 नंबरचा डॉक्टर आहे, 1 नंबरचा डॉक्टर आहे धन्वंतरी आणि 2 नंबरचा डॉक्टर आहे सुषेण. सुषेण नावाच्या डॉक्टरला आणलं. औषधी सांगितल्या, मेडिकल सांगितल्या. द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला आणि त्या पर्वतावरल्या वनस्पती सुषेण नावाच्या व्यक्तीने टाकल्या आणि लक्ष्मणजी चेतन झाले. जर मारुतीरायाने वल्ली आणल्या नसत्या तर लक्ष्मण वाचले नसते. मारुतीरायानं सुषेण नावाचा डॉक्टर गजानन भाऊ आणला नसता तर लक्ष्मण वाचले नसते. आणि लक्ष्मण वाचले नसते तर प्रभू रामचंद्र सुद्धा वाचले नसते. हे 2 गेले कळाल्यावर भरत शत्रुघ्न सुद्धा वाचले नसते. 4च्या कपाळावरचं कुंकू गेलं असतं. कल्पना करा, या 4घीला जिवंत ठेवायचं काम मारुतीरायाचं. पण सुषेण नावाचा वैद्य गेला त्यावेळेला मारुतीराय हजर नव्हते. त्याच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. म्हणजे देवाला जिवंत ठेवण्याचं ताकद. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज अर्जुनाच्या रथावर मारुतीराय वरी बसले होते. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. कल्पना करा, विजयाचा गुलाल युद्धात जिंकले अर्जुन, विजयाचा गुलाल रथात उधळायचा ठरिला. पण मारुतीरायानं विश्वाच्या मालकाला खुनीला, आता मी निघून जाणार आहे. पहिल्याच दिवशी रथ पेटला होता पाटील साहेब, पण फक्त मारुतीराय रथावर असल्यामुळे रथ वाचला. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला खाली ढकललं, मारुतीरायाने उड्डाण केलं आणि रथ पेटला. तर श्रुतीने विचारलं, हा रथ जळाला असता का मारुतीराय? मारुतीराय म्हणले, मी ज्या दिवशी रथावरून उड्डाण करीन त्यावेळेला विटेवरचा मालक आणि अर्जुन जाग्यावर जळून गेले असते. म्हणजे विश्वाच्या मालकाला आणि भक्ती करणाऱ्या अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. एका वारकऱ्याला आणि जगाच्या बापाला जिवंत ठेवायचं काम मारुतीराय. काय सांगू आता संतांचे उपकार. एवढे मोठे प्रचंड उपकार जगाच्या पाठीवर कोणाचे असतील तर संतांचे आहेत. आणि तेच उपकार धर्मनिरपेक्षपणा तुमच्या अंतःकरणात आदरणीय साहेब आहे. असाच धर्मनिरपेक्षपणा तुमच्या अंतःकरणात राहावा.
समाजाविषयी आपल्या आई लेकरावर प्रेम करते ती तळमळ तुमच्या अंतकरणात असावी आणि तो भाव तुमच्या अंतकरणात असावा. कायमस्वरूपी इथून पुढचं आयुष्य सदृढ आणि निरोगी तुम्हाला प्राप्त हो. भगवंताच्या कृपेने, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने कायमस्वरूपी राजाश्रय तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या कुळात प्राप्त असलेली तुम्हाला तुमची जी सुपुत्र आहेत ही सुद्धा या देशाची धुरा सांभाळण्याची योग्यता, पात्रता, अधिकार, शक्ती त्यांच्यामध्ये आदरणीय मला वाटते प्रताप दादा आणि विकी दादा यांच्यामध्ये सुद्धा तुमच्या पावलावर पावलं टाकण्याची क्षमता, अधिकार, ती योग्यता माझ्या विटेवरच्या मालकांनी प्रताप दादा आणि विकी दादा सुद्धा ती द्यावी आणि त्यांनी सुद्धा जनतेचं पालन त्याच अवस्थेत करावं असा माझ्या वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. मला आशीर्वाद देण्याची माझ्यात ताकद नाही, कोणाला काय असं बोल माझीत काय योग्यता आहे ती नाही. ह्या मोठ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि ती कार्याची चौकट तुमच्याकडे कायमस्वरूपी असावी. साहेब, राजसत्तेतले लोक कीर्तनात बसावं, दिंडीत जावं असा मी आग्रह धरणार नाही. तुमच्या काळात एखाद्या परिसरात लाईट झाली असेल, तुमच्या काळात एखाद्या परिसरात रोड झाला असेल, तुमच्या परिसरात एखाद्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली असेल तर कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. कोटी कोटी सप्ते. गुरुजी सांगायचे, माधव महाराज मगर सांगायचे, एखाद्या सरपंचानं जर बोर पाळला आणि त्या बोरला जर पाणी गोड लागलं आणि ते गोड पाणी जर गावातले लोक पेत असतील तर त्या सरपंचाला लाखो सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. सरपंचाला तर तुम्हाला किती यज्ञ केल्याचं पुण्य. तुमच्या या कार्यकाळामध्ये, या राजाश्रयामध्ये जनतेची नाना प्रकारची सेवा करण्याचं काम, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम तुमच्या जीवनात घडो. ती बळ, ती ताकद विश्वरानं तुम्हाला देत राहो ही भगवंताच्या चरणी वारकरी या नात्यानं प्रार्थना करतो आणि तुमच्या या अभिष्टन चिंतन सोहळ्यानिमित्त कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आदरणीय नामदार साहेबांना विनंती आहे की आपण येऊन महाराजांचा सत्कार करावा. 2 मिनिटं बसा फक्त. कोणी जागा सोडू नये, फक्त 2 मिनिटं. आजचे असणारे मंडळ युवा मंच मित्र मंडळ पारधी खुर्द, नवतरुण मित्र मंडळ पारधी खुर्द, जय सावता मित्र मंडळ पारधी खुर्द, जय भवानी मित्र मंडळ पारधी खुर्द, शिवमल्हार मित्र मंडळ पारधी बुद्रुक, सेनापती प्रतापराव मित्र मंडळ पारधी बुद्रुक, शिवनेरी मित्र मंडळ पारधी बुद्रुक, जिद्दी मित्र मंडळ पारधी बुद्रुक, सर्व मित्रमंडळांच्या सदस्यांनी गर्दी न करता एकामागे एक यायचंय. अगोदर मंत्री साहेब महाराजांचा सत्कार करते, त्या ते सन्मान चिन्ह. हॅलो.